आता आपल्याला गाजर खिसायची गरज नाही, हात दुखवायची गरज नाही. अशा झटपट पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी गाजर घ्यायचे, गाजर छान सोलून घ्यायचे. गाजर सोलून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर त्यांना बारीक कट करून घ्यायचं. हवं त्या आकाराने तुम्ही कट करून घेऊ शकता. त्यानंतर गॅसवर कुकर ठेवायचं, तूप टाकायचं. तूप टाकल्यानंतर गाजर त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स केल्यानंतर त्यामध्ये दूध टाकायचं. दूध टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण बंद करायचं. 2 शिट्या होऊ द्यायच्या. 2 शिट्या झाल्यानंतर कुकर उघडायचं आणि अशा प्रकारे गाजरला मॅश करून घ्यायचं. त्यानंतर गॅसवर ठेवून घ्यायचं. मॅश झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साखर टाकायची. साखरला छान विरघळू द्यायची. त्यानंतर 1 चमचा इलायची पावडर टाकायची आणि जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे ते ड्रायफ्रूट्स टाकून द्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिट छान शिजू द्यायचं. बघा आपला गाजरचा हलवा बनून तयार. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर या रेसिपीची संपूर्ण माहिती हवी असली तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन बघून घेऊ शकता.